हॅलो, गुड इव्हिनिंग स्टुडंट. बोर्ड दिसतोय सगळ्यांना? हॅलो, येस. सो मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन हा पॉईंट या आधीच्या लेक्चरमध्ये आपण स्टार्ट केलेला. सो इन मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन there are mainly 4 steps. मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन मध्ये मेनली 4 स्टेप्स जे आहेत या इन्व्हॉल्व होतात. तर याच्यामध्ये सगळ्यात फर्स्ट स्टेप तुम्हाला सांगितली होती ती म्हणजे ब्रीदिंग. ओके, ब्रीदिंग नंतर नेक्स्ट सांगितलं होतं एक्सटर्नल रेस्पिरेशन, ज्याच्यामध्ये अल्व्हेओल आहे आणि त्याच्या बाजूला असणारी ब्लड कॅपिलरी याच्यामध्ये होणारा गॅसियस एक्सचेंज. ओके, हे आपण एक्सटर्नल रेस्पिरेशन म्हणतो. नेक्स्ट या ब्लड मधून गॅसेस जे आहेत ते ट्रान्सपोर्ट केले जातात आणि या गॅसेसच्या ट्रान्सपोर्टला आपण इंटरनल रेस्पिरेशन असं म्हणतो. आणि त्यानंतर फायनली जेव्हा ऑक्सिजन मायटोकॉन्ड्रियामध्ये पोहोचतो त्यावेळी जे रेस्पिरेशन कॅरी आउट होतं त्याला आपण सेल्युलर रेस्पिरेशन असं म्हणतो. सो मेनली या 4 स्टेपमध्ये मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन जो आहे तो डिवाइड झालेला आहे. व याच्यामध्ये सगळ्यात फर्स्ट तुम्हाला सांगितलेलं आहे ब्रीदिंग. सो आज आपण ब्रीदिंग जे आहे ते डिटेल स्टडी करणार आहोत. सो बघा, सगळ्यात फर्स्ट ब्रीदिंग. सो ब्रीदिंग जे आहे याच्यामध्ये मेनली 2 स्टेप्स इन्व्हॉल्व होतात, इन्स्पिरेशन अँड एक्सपिरेशन. सो ब्रीदिंग इन्व्हॉल्व मेनली 2 स्टेप, इन्स्पिरेशन अँड एक्सपिरेशन. सेकंड थिंग इट इज फिजिकल प्रोसेस. ही फिजिकल प्रोसेस आहे म्हणजे याच्यामध्ये कोणतीही केमिकल रिॲक्शन जी आहे ती कॅरी आउट केली जाणार नाही, जस्ट फिजिकल प्रोसेस आहे. आणि थर्ड थिंग याच्यामध्ये थोरॅसिक केज, रिब्स, स्टर्नम, इंटरकोस्टल मसल आणि डायफ्राम यासारखे जे ऑर्गन आहेत ते इन्व्हॉल्व होतात. ओके, सो ब्रीदिंग मधली सगळ्यात फर्स्ट स्टेप इन्स्पिरेशन जे आहे ते आपण स्टडी करतोय. की यातले 2 पॉईंट तुम्हाला सांगितले होते, आपण रिपीट करूया. इन्स्पिरेशन. ओके, इन्स्पिरेशन म्हणजे काय बघा, ॲटमॉस्फेरिक एअर is taken in the lungs. ओके, लंग्स मध्ये ॲटमॉस्फेरिक एअर इंक्रीज झाले आणि या प्रोसेसला इन्स्पिरेशन असं बोललं जातं. त्यानंतर नेक्स्ट बघा, इन्स्पिरेशन किंवा ॲटमॉस्फेरिक एअर लंग्स मध्ये कशामुळे येणार आहे, तर इट ऑकर्स बिकॉज ऑफ प्रेशर ग्रेडियंट फॉर्म बिटवीन ॲटमॉस्फिअर अँड द लंग. सो इन्स्पिरेशन ऑफ एअर occurs due to pressure gradient formed between lungs and atmosphere. ओके, सो हे मी तुम्हाला काय सांगितलं होतं, ग्रेडियंट फॉर्म होणं म्हणजे डिफरन्स क्रिएट होणं ॲटमॉस्फिअरमध्ये आणि लंग्समध्ये. सो लंगमध्ये ॲटमॉस्फेरिक प्रेशर सपोज जास्त, लंगमध्ये एअर प्रेशर जास्त आहे आणि ॲटमॉस्फिअरमध्ये जे प्रेशर आहे ते कमी आहे. अशी जर सिच्युएशन असेल तर लंग्समधून एअर बाहेर रिलीज केली जाते आणि जर ॲटमॉस्फिअरमध्ये एअर प्रेशर जास्त आहे, लंग्समध्ये कमी आहे, अशी जर सिच्युएशन असेल तर बाहेरची एअर जी आहे ती आतमध्ये इनहेल केली जाईल. ओके, सो एअर जे आहे ते हाय प्रेशरकडून लो प्रेशरकडे मूव्ह होते आणि ह्या एअरच्या मुवमेंटसाठीच या ठिकाणी प्रेशर ग्रेडियंट जो आहे तो क्रिएट केला जातो इन बिटवीन लंग अँड ॲटमॉस्फिअर. ओके, आता हे जी मुवमेंट आहे एअरची याच्यामध्ये बॉडीमधले काही ऑर्गन किंवा मसल जे आहेत ते इन्व्हॉल्व होतात. सो कोणकोणते मसल्स इन्व्हॉल्व होतात बघा, याच्यामध्ये सगळ्यात फर्स्ट आहे डायफ्राम. ओके, सेकंड आहे एक्सटर्नल इंटरकॉस्टल मसल. हे मेन 2 इन्व्हॉल्व होतात इन्स्पिरेशन आणि एक्सपिरेशन मध्ये. दोन्हीच्याही मुवमेंट तुम्हाला लक्षात ठेवायचे. एक आहे डायफ्राम. ओके, सो आपण इन्स्पिरेशन शिकतोय. इन्स्पिरेशन करताना डायफ्राम मध्ये काय मुवमेंट होते आणि एक्सपिरेशन करताना काय मुवमेंट होते किंवा तो कॉन्ट्रॅक्ट होते, रिलॅक्स होते, हे आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित लक्षात ठेवायचे, कारण याच पॉईंटवरती एक्झामला क्वेश्चन्स जे आहेत ते विचारले जातात. सो बघा, सगळ्यात फर्स्ट डायफ्राम जो आहे तो इन्स्पिरेशनच्या वेळी त्याचं कॉन्ट्रॅक्शन केलं जातं. सो डायफ्राम बिकम फ्लॅट. ओके, सो डायफ्राम कॉन्ट्रॅक्ट होतो
हा वर्ड सगळ्यात महत्त्वाचा. सेकंड बिकम फ्लॅट. ओके, सपोज जर हे आपले लंग्स असतील आणि या लंग्सच्या खाली जर हा डायफ्राम असेल, तर जेव्हा डायफ्राम रिलॅक्स आहे तेव्हा हा असा डोम शेपचा आहे आणि जेव्हा हा डायफ्राम कॉन्ट्रॅक्ट होणार तेव्हा तो या पद्धतीने फ्लॅट होतो. ओके, सो पहिली गोष्ट इनहेलेशन किंवा इन्स्पिरेशन मध्ये डायफ्राम कॉन्ट्रॅक्ट होतो आणि जेव्हा डायफ्राम कॉन्ट्रॅक्ट होतो त्यावेळी डायफ्राम फ्लॅट होतो. हे व्यवस्थित लक्षात घ्या. त्यानंतर नेक्स्ट बघा, याच्यामुळे काय झालं, थोरॅसिक कॅव्हिटीचं व्हॉल्यूम इन्क्रीज झालं. सो ड्यू टू दिस इन्क्रीजेस व्हॉल्यूम ऑफ thoracic cavity in anterior posterior axis. anterior posterior axis. ओके, बघा आधी डायफ्राम असा होता डोम शेपचा, तो जर आता फ्लॅट झाला तर एवढं व्हॉल्यूम जे आहे ते इन्क्रीज झालं. सो थोरॅसिक कॅव्हिटीचा, समजा ही जर आपली थोरॅसिक कॅव्हिटी आहे तर थोरॅसिक कॅव्हिटीचं व्हॉल्यूम अँटीरियर पोस्टेरियर ॲक्सिस मध्ये इन्क्रीज झालं. डायफ्राम जेव्हा आधी रिलॅक्स होता आणि डोम शेपचा होता त्यावेळी तो या पोझिशनला प्रेझेंट होता आणि तेव्हा अँटीरियर पोस्टेरियर ॲक्सिस मध्ये एवढं व्हॉल्यूम होतं. हाच डायफ्राम जो आहे तो आता कॉन्ट्रॅक्ट झाला आणि कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळे तो असं फ्लॅट झाला. आता हेच व्हॉल्यूम जे मगाशी एवढं होतं ते एवढं आता इन्क्रीज झालं. ओके, सो पहिली गोष्ट डायफ्राम कॉन्ट्रॅक्ट झाला. जेव्हा डायफ्राम कॉन्ट्रॅक्ट होतो तेव्हा तो फ्लॅट होतो आणि जेव्हा फ्लॅट होतोय तेव्हा थोरॅसिक कॅव्हिटीचं व्हॉल्यूम पहिली गोष्ट इन्क्रीज होते. ओके, आणि कोणत्या ॲक्सिस मध्ये इन्क्रीज होते, अँटीरियर पोस्टेरियर ॲक्सिस. आता हा ॲक्सिस स्टेट बोर्ड मध्ये दिलेला नाही पण एनसीईआरटी मध्ये हे कंटेंट दिलेलं आहे त्याच्यावरती नीटला क्वेश्चन असतो. सो त्यामुळे हा पॉइंट या ठिकाणी ऍड केलेला आहे. ओके, त्यानंतर डायफ्राम बरोबर नेक्स्ट आहे एक्सटर्नल इंटरकॉस्टल मसल. ओके, नेक्स्ट आहे एक्सटर्नल इंटरकॉस्टल मसल. ओके, एक्सटर्नल इंटरकॉस्टल मसल कुठे आहे कसे आपण बघूया डायग्राम मध्ये. सो पहिला डायग्राम तुम्हाला माहिती आहे मी सांगितलं. नेक्स्ट एक्सटर्नल इंटरकॉस्टल मसल जो आहे इट इज प्रेझेंट इन बिटवीन रिब. प्रेझेंट बिटवीन रिब. ओके, आपल्या रिब्सच्या मध्ये हा प्रेझेंट असतो. त्यानंतर नेक्स्ट बघा, हा जो एक्सटर्नल इंटरकॉस्टल मसल आहे तो इनहेलेशनच्या वेळी किंवा इन्स्पिरेशनच्या वेळी हा सुद्धा कॉन्ट्रॅक्ट होतो. ओके, जसं आपण बघितलं की डायफ्राम काय होतोय कॉन्ट्रॅक्ट, तसं एक्सटर्नल इंटरकॉस्टल मसल सुद्धा कॉन्ट्रॅक्ट होतो. जेव्हा एक्सटर्नल इंटरकॉस्टल मसल कॉन्ट्रॅक्ट होतो त्याच्यामुळे रिब्स आणि स्टर्नम अपवर्ड आणि आउटवर्ड, स्टर्नम मध्ये आहे चेस्ट मध्ये त्याला अपवर्ड वरती उचललं जातं आणि रिब्सना बाहेरच्या दिशेने खेचलं जातं. सो रिब्स अँड स्टर्नम पुल अपवर्ड अँड आउटवर्ड. ओके, पुल ribs and sternum upward and outward. ओके, नीट लक्ष देऊन ऐका. आपण इनहेलेशन शिकतोय, बाहेरची एअर आपल्याला आतमध्ये आणायची. स्टार्ट करण्याआधीच मी तुम्हाला सांगितलं ही जी मूवमेंट आहे ही प्रेशर ग्रेडियंट वरती डिपेंड करते. जेव्हा सिच्युएशन अशी आहे की बाहेर प्रेशर जास्त आणि आतमध्ये कमी, त्या कंडिशन मध्ये बाहेरची एअर आत येणार आहे, यालाच आपण इन्स्पिरेशन असं म्हणतो. मग इन्स्पिरेशन मध्ये मेन हे दोन मसल्स हेल्प करतात. एक आहे डायफ्राम जो मस्क्युलर सेप्टम आहे आणि दुसरा आहे एक्सटर्नल इंटरकॉस्टल मसल. डायफ्राम कॉन्ट्रॅक्ट होतो, जेव्हा कॉन्ट्रॅक्ट होतो तेव्हा तो फ्लॅट होतो. फ्लॅट झाला तर थोरॅसिक कॅव्हिटीचं व्हॉल्यूम जे आहे ते इन्क्रीज होतं. थोरॅसिक कॅव्हिटीचं व्हॉल्यूम इन्क्रीज झालं. बघा, बलून इमॅजिन करा. जर बलून जास्त मोठा झाला आतमधली स्पेस काय होईल, इन्क्रीज होईल आणि आतमध्ये आधी थोडी एअर होती त्याच्यावरचं प्रेशर काय होणार आहे, कमी होणार आहे. जर व्हॉल्यूम इन्क्रीज झालं तर एअरवरचं प्रेशर जे आहे ते कमी होतं. ओके, सो पहिली गोष्ट तर डायफ्राम कॉन्ट्रॅक्ट होऊन थोरॅसिक कॅव्हिटीचं व्हॉल्यूम इन्क्रीज झालं. कोणत्या ॲक्सिस मध्ये, अँटेरियर पोस्टेरियर. दुसरं बघा एक्सटर्नल इंटरकॉस्टल मसल कुठे असतात, मी तुम्हाला इमेज पण शेअर करते. इथेही बघा, जर या पद्धतीने इथे स्टर्नम प्रेझेंट आहे आपला आणि इकडे रिब्स प्रेझेंट आहे, तर या रिब्सच्या मध्ये इथे इंटरकॉस्टल मसल जे आहेत ते प्रेझेंट असतात. जेव्हा इन्स्पिरेशन होणार तेव्हा इंटरकॉस्टल मसल सुद्धा कॉन्ट्रॅक्ट होतात. जेव्हा इंटरकॉस्टल मसल कॉन्ट्रॅक्ट होतात तेव्हा रिब्स आणि स्टर्नम अपवर्ड आणि आउटवर्ड, स्टर्नम वरती आणि रिब्स अशा आउटवर्ड पुल केल्या जातात. मग जर या पुल केल्या,
इमॅजिन करा हे आपलं थोरॅसिक केज आहे, या ऍक्सिसने बघतोय आपण. रिब्स आणि स्टर्नम असे जर बाहेर उचलले तर थोरॅसिक कॅव्हिटीचं व्हॉल्यूम काय होतंय, इन्क्रीज होतंय. आणि कोणत्या ऍक्सिस मध्ये, ही पाठीची बाजू आहे ही पुढची बाजू आहे, तर डॉर्सो वेंट्रल. ओके, डॉर्सो वेंट्रल ऍक्सिस मध्ये थोरॅसिक कॅव्हिटीचं व्हॉल्यूम इन्क्रीज होतं. सो तो पॉइंट मी इकडे लिहिते. Increases volume of thoracic cavity in dorsoventral axis. Dorsoventral axis. इथपर्यंत समजलं का? इन्स्पिरेशन मध्ये ओके, इन्स्पिरेशन जे आहे, इन्स्पिरेशन मध्ये मी काय सांगितलं तुम्हाला, कोण कोण इन्व्हॉल्व होतं. सगळ्यात फर्स्ट मी तुम्हाला सांगितलं की डायफ्राम इन्व्हॉल्व होतो आणि एक्सटर्नल इंटरकॉस्टल मसल जे आहे ते इन्व्हॉल्व होतात. ओके, सो डायफ्राम पण कॉन्ट्रॅक्ट होणार आहे, एक्सटर्नल इंटरकॉस्टल मसल सुद्धा कॉन्ट्रॅक्ट होणार आहे. जेव्हा डायफ्राम कॉन्ट्रॅक्ट होतो तेव्हा तो फ्लॅट होतो. ओके, आधी हा रिलॅक्स असताना दोन शेप्स असतो, जेव्हा कॉन्ट्रॅक्ट होतो तेव्हा असा फ्लॅट होतो. फ्लॅट झाला तर, जर डायफ्राम फ्लॅट झाला तर थोरॅसिक कॅव्हिटीचं व्हॉल्यूम जे आहे ते अँटेरियर पोस्टेरियर ऍक्सिस मध्ये, अँटेरियर पोस्टेरियर ऍक्सिस मध्ये व्हॉल्यूम असं इन्क्रीज होतं. ओके, आणि जर एक्सटर्नल इंटरकॉस्टल मसल्स कॉन्ट्रॅक्ट झाले, एक्सटर्नल इंटरकॉस्टल मसल जर कॉन्ट्रॅक्ट झाले तर त्याच्यामुळे रिब्स आणि स्टर्नम अपवर्ड आणि आउटवर्ड असे पुल केले जातात. सो ही डॉर्सल आणि ही वेंट्रल साइड असेल तर थोरॅसिक कॅव्हिटीचं व्हॉल्यूम बघा असं इन्क्रीज होणार आणि असं इन्क्रीज होणार. डायफ्राममुळे अँटेरियर पोस्टेरियर ऍक्सिस मध्ये इन्क्रीज झालं आणि इंटरकॉस्टल मसलमुळे डॉर्सोवेंट्रल ऍक्सिस मध्ये थोरॅसिक कॅव्हिटीचं व्हॉल्यूम इन्क्रीज झालं. ओके, फोर्सफुल जेव्हा आपण इन्स्पिरेशन करतो तेव्हा फोर्सफुल इन्स्पिरेशन मध्ये एक्स्ट्राचे दोन मसल आहेत, ॲब्डॉमिनल मसल आणि इंटरनल इंटरकॉस्टल मसल, हे सुद्धा हेल्पफुल असतात. सो ही सगळी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे जी मी आता लिहिली. स्टेट बोर्ड किंवा एनसीईआरटी मध्ये दिलेली नाही, पण क्वेश्चन कधी कधी याच्यावरती असतो, ते म्हणजे ॲब्डॉमिनल मसल आणि दुसरे दिलेले आहे ते म्हणजे इंटरनल इंटरकॉस्टल मसल. इंटरनल इंटरकॉस्टल मसल. ओके, सो एक्सटर्नल इंटरकॉस्टल मसल जे आहे याच्याबद्दल आधी लक्षात ठेवा. एक्सटर्नल इंटरकॉस्टल मसल आणि डायफ्राम हे दोन जे आहेत हे दोन्हीही कॉन्ट्रॅक्ट झाले आणि दोघांनीही थोरॅसिक कॅव्हिटीचं व्हॉल्यूम इन्क्रीज केलं. आता ॲब्डॉमिनल मसल आणि इंटरकॉस्टल मसल, इंटरनल इंटरकॉस्टल मसल हे दोन्हीही रिलॅक्स होतात. मूवमेंट यांच्या अपोजिट आहे. बघा ह्या सगळ्यांच्या मूवमेंट आपण इन्स्पिरेशन मध्येच बघतोय, पण इन्स्पिरेशनसाठी डायफ्राम कॉन्ट्रॅक्ट झालेला, एक्सटर्नल इंटरकॉस्टल मसल सुद्धा कॉन्ट्रॅक्ट झालेले, मात्र ॲब्डॉमिनल मसल आपल्या ॲब्डॉमिन मध्ये जे मसल्स आहेत ते रिलॅक्स होतात आणि इंटरनल इंटरकॉस्टल मसल सुद्धा रिलॅक्स होतात. ह्या दोघांची मूवमेंट वेगळी आहे, दोन्हीही रिलॅक्स होतात. ओके, जेव्हा ॲब्डॉमिनल मसल रिलॅक्स होतात तेव्हा ॲब्डॉमिनल ऑर्गन जे आहेत ते कॉम्प्रेस होतात. कॉम्प्रेसेस ॲब्डॉमिनल ऑर्गन, ॲब्डॉमिनल ऑर्गन जे आहेत ते कॉम्प्रेस होतील. आपल्या ॲब्डॉमिन मध्ये जे ऑर्गन आहेत ते सगळे जर कॉम्प्रेस झाले तर नक्कीच अजून थोरॅसिक कॅव्हिटीचं व्हॉल्यूम जे आहे ते इन्क्रीज व्हायला त्या ठिकाणी स्पेस अवेलेबल होणार आहे. सो ॲब्डॉमिनल ऑर्गन जे आहेत ते कॉम्प्रेस होतात. आणि नेक्स्ट बघा डायफ्राम प्ले पॅसिव्ह रोल इन इन्स्पिरेशन. नेक्स्ट बघा इंटरनल इंटरकॉस्टल मसल रिलॅक्स होतात आणि रिब केज आउटवर्ड पुल करतात. पुलिंग रिब केज आउटवर्ड. ओके, सो असं इमॅजिन करायचं एक बॅग आहे ज्याच्यामध्ये आपल्याला एअर फिल करायची. ठीक आहे, एअर फिल करण्यासाठी आत जर भरपूर जागा असेल तर तुम्ही जास्तीत जास्त आतमध्ये एअर फिल करू शकता. ठीक आहे, दुसरा मुद्दा असा की आत जर भरपूर स्पेस क्रिएट केली तर आतमध्ये जे काही एअर प्रेशर आहे ते प्रेशर काय होणार आहे, कमी होणार आहे आणि बाहेर प्रेशर जास्त आहे त्यामुळे आपोआप बाहेरची एअर जी आहे ती आतमध्ये एंटर करू शकणार आहे. ओके, सो हे आतलं एअर प्रेशर कमी करण्यासाठी बघा ती जी बॅग आहे ती जर छोटी असेल तर आतमध्ये जागा कमी राहील आणि त्यामुळे एअर प्रेशर जास्त राहील. ते एअर प्रेशर कमी करण्यासाठी ही बॅग आपण मोठी करणार आहोत आणि मग बॅग
तर याच्यासाठी कोणकोणते मसल सांगितले? एक आहे डायफ्राम, 2 एक्सटर्नल इंटरकोस्टल मसल, 3 ॲब्डॉमिनल मसल आणि 4 इंटरनल इंटरकोस्टल मसल. हे दोन्हीही मी एक्स्ट्रा तुम्हाला सांगितलेले आहेत. डायफ्राम आणि एक्सटर्नल इंटरकोस्टल मसल यांचा प्रिन्सिपल रोल आहे. हे दोन्हीही कॉन्ट्रॅक्ट होतात. डायफ्राम कॉन्ट्रॅक्ट झाला की फ्लॅट होतो आणि आपल्या थोरॅसिक कॅव्हिटीचं व्हॉल्यूम अँटेरियो पोस्टेरियर ॲक्सिस मध्ये इन्क्रीज होतं. एक्सटर्नल इंटरकोस्टल मसल जर कॉन्ट्रॅक्ट झाले तर रिब्स आणि स्टर्नम अपवर्ड आणि आउटवर्ड असे खेचले जातात. त्यामुळे आपल्या थोरॅसिक पेटचं व्हॉल्यूम डॉर्सो व्हेंट्रल ॲक्सिस मध्ये इन्क्रीज होतं. ओके, त्यानंतर ॲब्डोमिनल मसल रिलॅक्स झाले. मसल जर रिलॅक्स झाले तर ते आतल्या ऑर्गन वरती प्रेशर देतात, त्यामुळे ऑर्गन कॉम्प्रेस होतात. जर ॲब्डोमिनचे ऑर्गन जर कॉम्प्रेस राहिले तर थोरॅसिक कॅव्हिटीला अजून स्पेस अवेलेबल होते आणि इंटरनल इंटरकोस्टल मसल रिलॅक्स होऊन रिबकेजला बाहेर खेचतात. जे ह्याचं काम आहे तेच याचंही काम आहे, फक्त हा रिलॅक्स होणार आहे आणि हा कॉन्ट्रॅक्ट होणार आहे. ओके, सो एनी हाव काय केलंय? थोरॅसिक कॅव्हिटीचं व्हॉल्यूम इन्क्रीज केलं. ओके, हा आता असं इमॅजिन करा की असा एक बॉक्स आहे कडेने मेटलचा आणि या बॉक्समध्ये आपली बॅग आहे. ठीक आहे, सो बॅगचा साईज आणि बॉक्सचा साईज इक्वल जर असेल, जरी ही बॅग इलास्टिक असली तरी तुम्ही अजून त्याच्यामध्ये एअर भरू शकत नव्हता. पण आता काय केलं, तुम्ही बाजूचा बॉक्स जो आहे तो वाढवला. ओके, त्याचा जागा तुम्ही वाढवली. सो हा बाजूचा बॉक्स म्हणजे आपलं थोरॅसिक केज आहे, तो वाढवतोय म्हणजे त्याला आपण बाहेर खेचतोय, असं साईज वाढवतोय. यामुळे आतमध्ये बॅग म्हणजे आपली लंग्स, आपले लंग्स आहेत. ह्या लंग्ससाठी जे स्पेस आहे ते काय झाली? इन्क्रीज झाली. ओके, ह्या लंग्स वरती जे बाहेरून प्रेशर आहे ते काय झालं? डिक्रीज झालं. एअर प्रेशर या लंग्स मधलं डिक्रीज झालं. सो आतमध्ये प्रेशर कमी आणि कंपॅरेटिव्हली ॲटमॉस्फेरिक एअर प्रेशर जास्त, त्यामुळे एअर बाहेरून लंग्स मध्ये एंटर करते आणि यालाच आपण काय म्हणतोय? इन्स्पिरेशन. ओके, आता स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला क्वेश्चन विचारते, आन्सर द्या. इन्स्पिरेशन म्हणजे काय? व्हॉट डू वी मीन बाय इन्स्पिरेशन? ओके, सो या सगळ्या मसलची जी मुवमेंट आहे त्याच्यामुळे थोरॅसिक कॅव्हिटीचं व्हॉल्यूम इन्क्रीज होतं ड्यू टू movement of all these muscles volume of thoracic cavity increases. Volume of thoracic cavity increases. thoracic cavity चा व्हॉल्यूम काय होणार आहे? इन्क्रीज होणार आहे या सगळ्या मुवमेंटमुळे. thoracic cavity चा व्हॉल्यूम जेव्हा इन्क्रीज होतं त्यावेळी लंग्स वरचं प्रेशर जे आहे ते डिक्रीज होतं. सो प्रेशर ऑन दी लंग डिक्रीजेस. जर थोरॅसिक कॅव्हिटीचं व्हॉल्यूम इन्क्रीज झालं तर लंग्स वरचं प्रेशर काय होणार आहे? डिक्रीजेस. ड्यू टू इन्क्रीज इन व्हॉल्यूम प्रेशर ऑन लंग डिक्रीजेस. लंग्स वरचं प्रेशर काय होणार आहे? डिक्रीज होणार आहे आणि यामुळे ॲटमॉस्फिअरची एअर जी आहे ती लंग मध्ये एंटर होऊ शकते. सो बिकॉज ऑफ दिस एअर फ्रॉम ॲटमॉस्फिअर एंटर into lungs. lungs मध्ये एअर इंटर करणार. ओके, सो दिस इज अबाउट दी इन्स्पिरेशन. ओके, ही इन्स्पिरेशनची प्रोसेस विच इज ॲक्टिव्ह प्रोसेस. ओके, दिस इज ॲक्टिव्ह प्रोसेस.
breathing. सगळ्यांना समजले का बघा इन्स्पिरेशनची प्रोसेस. इन्स्पिरेशन मीन्स टेकिंग एअर इनसाइड द लंग. नेक्स्ट तुम्हाला सांगितलं इन्स्पिरेशन ऑकर ड्यू टू प्रेशर ग्रेडियंट फ्रॉम बिटवीन लंग अँड ॲटमॉस्फिअर. And to create this pressure gradient, various muscles are involved like diaphragm, external intercostal muscle, abdominal muscle, and internal intercostal muscle. So in the first point we learn diaphragm contract and it become flat. External intercostal muscle contract and pulls the rib and sternum outward and upward. Because of this movement, volume of thoracic cavity increases in anterior posterior axis and in dorsoventral axis. Okay, two more muscles are there like abdominal muscle and internal intercostal muscle. So these two muscles relax and also help in increasing volume of thoracic cavity. As volume of thoracic cavity increases, pressure on the lung decreases, and as the pressure in the lung get decreased than the atmospheric pressure, air from the atmosphere enters inside the lungs. So this is nothing but the inspiration, and this is very active process. ही प्रोसेस जी आहे ती ऍक्टिव्ह प्रोसेस आहे. सगळ्यांना समजलं का बघा. हे नोट केलं का सगळ्यांनी नोटबुक मध्ये. येस. मग नेक्स्ट आहे एक्सपिरेशन. एक्सपिरेशन जर इन्स्पिरेशन समजलेलं असेल तर एक्झॅक्टली अपोजिट याच्या एक्झॅक्ट अपोजिट एक्सपिरेशन मध्ये मूवमेंट होणार आहे. सो इन्स्पिरेशन मध्ये एअर लंग मध्ये एंटर करते. एक्सपिरेशन मध्ये लंग्स मध्ये एअर ॲटमॉस्फिअर मध्ये रिलीज केली जाते. Okay, next is expiration. So what happens in expiration? See, air in the lungs is given out. First of all, meaning of expiration: air in the lungs is given out. Okay, lungs मध्ये जी air आहे ती बाहेर रिलीज केली जाते. Air in the lungs is given out. Next, during expiration, same muscles are going to involve. So what happened in the movement of those muscles? See, in expiration, first of all, diaphragm. Inspiration मध्ये diaphragm मध्ये काय movement झाली होती? ओके. सो आपल्याला माहिती आहे की एक्सपिरेशन मध्ये हे मेनली चार मसल जे आहेत इन्व्हॉल्व होतात. फर्स्ट आहे डायफ्राम, एक्सटर्नल इंटरकॉस्टल मसल, इंटरनल इंटरकॉस्टल मसल आणि ॲब्डॉमिनल मसल. सो आपण इन्स्पिरेशन मध्ये बघितलं डायफ्राम कॉन्ट्रॅक्ट होतो. आता त्याच्या अपोजिट या ठिकाणी डायफ्राम जो आहे तो रिलॅक्स होणार आहे. डायफ्राम रिलॅक्स होणार. एक्सटर्नल इंटरकॉस्टल मसल हे सुद्धा रिलॅक्स होणार. जेव्हा डायफ्राम रिलॅक्स होतो तेव्हा आता तो पुन्हा डोम शेपचा होणार. मग अशी कॉन्ट्रॅक्ट झाला तेव्हा तो फ्लॅट झाला होता. आता पुन्हा तो डोम शेपचा होतो. इट बिकम डोम शेप. ओके, हा डोम शेपचा होणार आहे. नेक्स्ट, जेव्हा हा डोम शेपचा होईल त्यामुळे लंग्स वरती प्रेशर जे आहे ते इन्क्रीज होईल आणि एक्सटर्नल इंटरकॉस्टल मसल जे आहे ते फुल और ribs and sternum returns to original position. ओके. सो हा डोम शेपचा झाला. आता थोरॅसिक कॅव्हिटीचं व्हॉल्यूम डिक्रीज होईल. एक्सटर्नल इंटरकॉस्टल मसल जर रिलॅक्स झाले रिब्स आणि स्टर्नम पुन्हा त्यांच्या ओरिजिनल पोझिशनला रिटर्न येणार आहे. पुन्हा थोरॅसिक कॅव्हिटीचं व्हॉल्यूम डिक्रीज होणार आहे. आता यांची मूवमेंट मगाशी ते रिलॅक्स झाली होती इनहेलेशन मध्ये. आता अपोजिट मूवमेंट होणार आहे. इंटरनल इंटरकॉस्टल मसल्स कॉन्ट्रॅक्ट होतील आणि ॲब्डॉमिनल मसल्स सुद्धा कॉन्ट्रॅक्ट होतील. सो ह्या कॉन्ट्रॅक्ट होईल
आणि हे सुद्धा कॉन्ट्रॅक्ट होणार आहे एक्सहेलेशन मध्ये किंवा एक्सपिरेशन मध्ये. ओके, त्यानंतर नेक्स्ट बघा, इंटरनल इंटरकॉस्टल मसल कॉन्ट्रॅक्ट झाले तर रिब्स आणि स्टर्नम इनवर्ड जे आहेत ते पुल केले जातात. पुल रिब्स आणि स्टर्नम इनवर्ड. सेम हे इथं दिसतं, पुल रिब्स अँड स्टर्नम इनवर्ड. बघा दोघांचे फंक्शन सेम आहे पण मूवमेंट वेगळी आहे. एक्सटर्नल इंटरकॉस्टल मसल इथे रिलॅक्स झालेला आहे तर या ठिकाणी इंटरनल इंटरकॉस्टल मसल मध्ये कॉन्ट्रॅक्ट झालेलं आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट बघा, ॲब्डॉमिनल मसल जे आहेत ते कॉन्ट्रॅक्ट होतात फोर्सफुल इन्स्पिरेशन, फोर्सफुल एक्सपिरेशन मध्ये ते इन्व्हॉल्व होतात. ओके, सो दिस इज अबाउट द व्हेरियस मसल्स विच आर इन्व्हॉल्व्ड इन द एक्सपिरेशन अँड इन्स्पिरेशन. समजले का बघा सगळ्यांना? एक्सपिरेशन मीन्स एअर इन द लंग्स इज गिवन आउट. In this movement, diaphragm, external intercostal muscle, internal intercostal muscle and abdominal muscles are involved. So in normally diaphragm relax and external intercostal muscle also relax. Diaphragm become dome shape and when external intercostal muscles become relaxed, ribs and sternum return to the original position. Original position म्हणजे रिटर्न डाउनवर्ड जे आहे ते माघारी येणार आहे. यामुळे थोरॅसिक कॅव्हिटीचं व्हॉल्यूम डिक्रीज होतं आणि एअर जे आहे ते बाहेर रिलीज केली जाते. हे कंटेंट तुमचं लिहून झालं की मला सांगा. ओके, थोरॅसिक कॅव्हिटीचं व्हॉल्यूम जसं डिक्रीज होणार तसं लंग्सवरचं प्रेशर जे आहे ते इन्क्रीज होणार आहे. सो ॲज द व्हॉल्यूम ऑफ थोरॅसिक कॅव्हिटी डिक्रीजेस, प्रेशर इनसाइड द थोरॅसिक कॅव्हिटी इन्क्रीजेस. प्रेशर inside the thoracic cavity increases. thoracic cavity मध्ये प्रेशर जे आहे ते इन्क्रीज होणार आहे आणि जर thoracic cavity मध्ये प्रेशर इन्क्रीज झालं तर त्याच्यामुळे लंग्स मधली जी एअर आहे ती बाहेर रिलीज केली जाणार आहे. प्रेशर इनसाइड द लंग्स बिकम मोर दॅन द ॲटमॉस्फेरिक प्रेशर. प्रेशर इनसाइड द लंग inside the lungs become more than atmospheric pressure. ओके, सो आपल्याला माहिती आहे एअर हाय प्रेशर वरून लो प्रेशर कडे मूव्ह होणार आहे. आता सध्या बाहेरून थोरॅसिक कॅव्हिटीचं व्हॉल्यूम डिक्रीज झाल्यामुळे लंग्स वरचं प्रेशर जे आहे ते इन्क्रीज झालं. लंग्स मधलं प्रेशर इन्क्रीज झालं म्हणजे लंग्स मधलं जे एअर प्रेशर आहे ते ॲटमॉस्फेरिक प्रेशरपेक्षा जास्त झालं. म्हणजे आता लंग्स मधली एअर जी आहे ती बॉडीच्या बाहेर रिलीज केली जाते. सो एअर रशेस आउट. सो एअर फ्रॉम लंग rushes out. This is called expiration. याला expiration असं म्हटलं जातं आणि नेक्स्ट थिंग expiration is for passive process. Expiration is passive process. ओके, आता बघा आपण एकदा समराइज करूया एक्सपिरेशन आणि इन्स्पिरेशन. याच्यामध्ये मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की एअर आत घेणं किंवा बाहेर रिलीज करणं. याच्यासाठी आपण ॲटमॉस्फिअर आणि लंग याच्यामध्ये काय क्रिएट करतो? प्रेशर ग्रेडियंट क्रिएट करतो. आता महत्त्वाचा मुद्दा, ॲटमॉस्फिअरिक प्रेशर आपल्याला कमी जास्त करता येत नाही पण आपण आपल्या लंग्समधलं प्रेशर मात्र कमी जास्त करू शकतो. मग जेव्हा आपण इन्स्पिरेशन करतोय तेव्हा ॲटमॉस्फिअरिक प्रेशरपेक्षा लंग्समधलं प्रेशर कमी केलं जातं आणि जेव्हा आपण एक्सपिरेशन करतोय तेव्हा ॲटमॉस्फिअरिक प्रेशरपेक्षा लंग्समधलं प्रेशर जास्त केलं जातं आणि एअर एक्सहेल केली जाते. मग हे प्रेशर कमी जास्त करण्यासाठी आपल्याला 4 मसल्स हेल्प करतात. डायफ्राम, इंटरनल इंटरकॉस्टल मसल, एक्सटर्नल इंटरकॉस्टल मसल आणि फोर्थ जो सांगितलं होतं ॲब्डॉमिनल मसल. इन्स्पिरेशन जेव्हा आपण करतो तेव्हा डायफ्राम कॉन्ट्रॅक्ट होतो आणि फ्लॅट होतो.
एक्सटर्नल इंटरकॉस्टल मसल कॉन्ट्रॅक्ट होतात आणि रिब्स आणि स्टर्नमला बाहेर पुल करतात. इंटरनल इंटरकॉस्टल मसल रिलॅक्स होतात आणि त्यानंतर ॲब्डॉमिनल मसल सुद्धा रिलॅक्स होतात. ह्या सगळ्यामुळे थोरॅसिक कॅव्हिटीचं व्हॉल्यूम इन्क्रीज होतं. व्हॉल्यूम इन्क्रीज झालं, थोरॅसिक कॅव्हिटीमधलं प्रेशर डिक्रीज होतं. सो आतलं प्रेशर कमी झालं, बाहेरची एअर लंगमध्ये एंटर करू शकते, विच इज इन्स्पिरेशन. आणि ही ॲक्टिव्ह प्रोसेस आहे. जेव्हा आपण एक्सपिरेशन करतोय पुन्हा हे फोर मसल इन्व्हॉल्व होणार आहे, मुवमेंट अपोजिट. इन्स्पिरेशनमध्ये डायफ्राम आणि एक्सटर्नल इंटरकॉस्टल मसल कॉन्ट्रॅक्ट झालेले, आता दोन्हीही रिलॅक्स होतात. ओके, इंटरनल इंटरकॉस्टल मसल आणि ॲब्डॉमिनल मसल हे दोघे मगाशी रिलॅक्स होते इन्स्पिरेशनमध्ये, आता ते कॉन्ट्रॅक्ट झाले. सो या सगळ्यामुळे थोरॅसिक कॅव्हिटीचं व्हॉल्यूम आधी जे जास्त होतं ते आता कमी झालं. व्हॉल्यूम कमी झालं, लंग्सवरचं प्रेशर इन्क्रीज किंवा थोरॅसिक कॅव्हिटीमधलं प्रेशर इन्क्रीज होईल. सो आत प्रेशर जास्त, बाहेर कमी. सो आतमधली एअर जी आहे ती ॲटमॉस्फिअरमध्ये रिलीज होते, म्हणजेच एक्सपिरेशन होतं. आणि एक्सपिरेशन जी आहे ती पॅसिव्ह प्रोसेस आहे, इन्स्पिरेशन आहे ती ॲक्टिव्ह प्रोसेस आहे. ठीक आहे, सगळ्यांना एक्सपिरेशन आणि इन्स्पिरेशन हा पॉईंट समजला का बघा. मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन याच्यामध्ये फर्स्ट स्टेप आहे ब्रीदिंग. सो ब्रीदिंग या ठिकाणी आपलं कंप्लीट झालेलं आहे. ओके, सो एक्सटर्नल रेस्पिरेशन किंवा एक्सचेंज ऑफ गॅसेस ॲट अल्व्हेओलार लेअर याच्यामध्ये काय दिलेले सगळ्यात बघा. सगळ्यात फर्स्ट अल्व्हेओलार हे फायनल बलून लाईक सॅक आहे, ज्या सॅकमध्ये जो इनहेल केलेला ऑक्सिजन आहे किंवा जी एअर आहे ती या सॅकमध्ये येणार आहे. सो पॉईंट हा आहे की या सॅकमधलं ऑक्सिजन या ब्लडमध्ये गेला पाहिजे. अल्व्हेओलारच्या बाजूला ही जी ड्रॉ केलेली आहे ब्लड कॅपिलरी, त्या ब्लड कॅपिलरीमध्ये ऑक्सिजन गेला पाहिजे आणि ब्लड कॅपिलरीमधला CO2 अल्व्हेओलारमध्ये आला पाहिजे. मग हा गॅसेसचा एक्सचेंज कसा होतो याच्यामध्ये काय काय इम्पॉर्टंट पॉईंट आहे ते आपण बघतोय. सो सगळ्यात फर्स्ट तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की अल्व्हेओलारच्या लायनिंगला कोणता एपिथेलियम आहे, स्क्वॅमस एपिथेलियम. अल्व्हेओलारच्या लायनिंगला हा स्क्वॅमस एपिथेलियम आहे आणि तो जो स्क्वॅमस एपिथेलियम आहे तो बेसमेंट मेम्ब्रेनवरती प्रेझेंट. म्हणजे कसं बघा, मी इथं बाजूला स्क्वॅमस एपिथेलियम ड्रॉ करते. समजा हा जर स्क्वॅमस एपिथेलियम असेल तर त्याच्या खाली एक नॉन सेल्युलर बेसमेंट मेम्ब्रेन प्रेझेंट असतं. सो हा स्क्वॅमस एपिथेलियम आणि त्याचा बेसमेंट मेम्ब्रेन. ठीक आहे, आता बाजूला जी ब्लड कॅपिलरी आहे त्या ब्लड कॅपिलरीच्या लायनिंगला सुद्धा स्क्वॅमस एपिथेलियम प्रेझेंट आहे. देयर इज ऑल्सो स्क्वॅमस एपिथेलियम. ओके, आणि त्याच्याही खाली जे आहे ते काय प्रेझेंट आहे, म्हणजे या स्क्वॅमस एपिथेलियमचं सुद्धा स्वतःचं काय आहे, बेसमेंट मेम्ब्रेन. सो स्क्वॅमस एपिथेलियम ऑफ अल्व्हेओलार, स्क्वॅमस एपिथेलियम ऑफ ब्लड कॅपिलरी आणि यांच्यामधलं बेसमेंट मेम्ब्रेन मिळून रेस्पिरेटरी मेम्ब्रेन जे आहे ते तयार करतात. सो रेस्पिरेटरी मेम्ब्रेन जे आहे ते कोणापासून तयार झालं, स्क्वॅमस एपिथेलियम ऑफ अल्व्हेओलार, स्क्वॅमस एपिथेलियम ऑफ ब्लड कॅपिलरी आणि यांच्यामधला बेसमेंट मेम्ब्रेन. याच्यापासून काय तयार झालं, रेस्पिरेटरी मेम्ब्रेन तयार झालं. आणि या रेस्पिरेटरी मेम्ब्रेनचा जो थिकनेस आहे तो 1 मिलीमीटर पेक्षा सुद्धा कमी असतो किंवा थिकनेस जो आहे तो त्यापेक्षा कमी असतो. सो दोन पासून बेसमेंट मेम्ब्रेन दोन पासून रेस्पिरेटरी मेम्ब्रेन तयार झालं. रेस्पिरेटरी मेम्ब्रेन कुठल्या दोघांपासून तयार झालेला आहे, एक आहे स्क्वॅमस एपिथेलियम ऑफ अल्व्हेओलार आणि स्क्वॅमस एपिथेलियम ऑफ ब्लड कॅपिलरी. ब्लड कॅपिलरीचा स्क्वॅमस एपिथेलियम, अल्व्हेओलारचा स्क्वॅमस एपिथेलियम आणि त्यांच्यामध्ये असणारा बेसमेंट मेम्ब्रेन. ह्या तिघांपासून काय तयार झालेलं आहे, ह्या तिघांपासून तो जो रेस्पिरेटरी मेम्ब्रेन आहे तो तयार झाला. आणि या रेस्पिरेटरी मेम्ब्रेनचा जो थिकनेस आहे तो 1 मिलीमीटर पेक्षा कमी असतो. ओके, सो हे रफ करते बघा. थिकनेस of respiratory membrane is less than 1 millimeter. जे काही मी आतापर्यंत सांगितलं एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. फर्स्ट मी तुम्हाला सांगितलं की अल्व्हेओलारच्या लायनिंगला स्क्वॅमस एपिथेलियम आणि त्याच्या खाली त्याचा बेसमेंट मेम्ब्रेन आहे. ब्लड कॅपिलरीच्या लायनिंगला स्क्वॅमस एपिथेलियम आणि त्याच्या खाली त्याचा बेसमेंट मेम्ब्रेन आहे. सो इन शॉर्ट हे दोन्ही स्क्वॅमस
1 मिलीमीटर पेक्षाही कमी आहे. त्यामुळे इथला ऑक्सिजन ब्लडमध्ये आणि ब्लडमधला CO2 इथे इझिली येऊ शकतो. याच्यासाठी तिथे थिकनेस जो आहे तो कमी ठेवलेला आहे. ओके, आता ही झाली फर्स्ट थिंग. आता सेकंड थिंग या ठिकाणी बघा, गॅसेसचं डिफ्युजन जे आहे ते हायर पार्शियल प्रेशर कडून लोअर पार्शियल प्रेशर कडे होत असतं. कुठून कुठे आपण बघितलंय एक्सपिरेशन इन्स्पिरेशन मध्ये गॅसेसची मूवमेंट हाय प्रेशर कडून लो प्रेशर कडे होत असते. इथंही सेम रूल आहे. डिफ्युजन ऑफ गॅसेस, पहिली गोष्ट इथून इथे आणि इथून इथे गॅसेसचं डिफ्युजन होणार आहे. आणि गॅसेसचं डिफ्युजन कसं होतं, हाय पार्शियल प्रेशर कडून लो पार्शियल प्रेशर कडे. ओके, आता बघा मी इथं पार्शियल प्रेशर इथं दोनच यांचं दाखवलेले आहे. नेक्स्ट पॉइंट मध्ये सगळीकडचं मी पार्शियल प्रेशर मेन्शन करणार आहे. सो सगळ्यात फर्स्ट अल्वेओलाच्या बाजूला जे ब्लड आलेलं आहे ते डिऑक्सिजनेटेड ब्लड असतं. त्या ब्लड मधलं ऑक्सिजन बॉडी पार्ट मध्ये काय नाही कळालं, लेफ्ट साइड दिसत नाही. रिपीट करू, अल्वेओलाच्या लाइनिंगला स्क्वॅमस इपिथेलियम आहे, ब्लड कॅपिलरीच्या लाइनिंगला स्क्वॅमस इपिथेलियम. हे कळलं का? स्क्वॅमस इपिथेलियम दोन्हीच्या खाली मध्ये बेसमेंट मेम्ब्रेन आहे. हे दोन स्क्वॅमस इपिथेलियम आणि मधलं बेसमेंट मेम्ब्रेन ह्या तिघांपासून काय तयार झालंय, रेस्पिरेटरी मेम्ब्रेन. रेस्पिरेटरी मेम्ब्रेनचा थिकनेस किती आहे, 1 मिलीमीटर पेक्षाही कमी थिकनेस आहे. इथपर्यंत समजलं का? थिकनेस कमी असल्यामुळे अल्वेओलायमधला ऑक्सिजन ब्लडमध्ये येऊ शकतो आणि ब्लडमधला CO2 अल्वेओलायमध्ये जाऊ शकतो. ठीक आहे, इथपर्यंत समजलेलं. ठीक आहे, आता पुढचा पॉइंट काय सांगते बघा, गॅसेस म्हणजे की जी अल्वेओलायमध्ये एअर आलेली आहे त्या एअरमध्ये फक्त ऑक्सिजन आहे असं होत नाही. जे पण एअरमध्ये मिक्सचर आहे वेगवेगळ्या गॅसेसचं ते सगळं आपण इनहेल करणार आहे. त्यात ऑक्सिजन आहे, CO2 आहे, सगळे गॅसेस आहेत, नायट्रोजन आहे. ओके, मग याच्यामधला कुठला गॅस कुठे आणि कसा डिफ्यूज होणार हे कशावरती डिपेंड करतं. तर आता हा पॉइंट बघा, डिफ्यूजन ऑफ गॅसेस टेक प्लेस फ्रॉम हायर पार्शियल प्रेशर टू लोअर पार्शियल प्रेशर. त्या गॅसचं प्रेशर ज्या बाजूला जास्त आहे तिकडून जिकडे गॅसचं प्रेशर कमी आहे तिकडे त्या गॅसची मूवमेंट होते. तुम्ही म्हणाल पार्शियल प्रेशर म्हणजे काय, तर वेगवेगळ्या गॅसेसचं जे मिक्सचर आहे त्या मिक्सचरमध्ये पर्टिक्युलर एका गॅसचं प्रेशर किती आहे हे सांगणं याला म्हणायचं पार्शियल प्रेशर. ओके, आता इथे बघा अल्वेओलायमध्ये पार्शियल प्रेशर ऑफ CO2 किती आहे, 40 आहे. 40 mmHg एवढं असतं. युनिट याचं mmHg असं आहे. सो अल्वेओलायमध्ये CO2चं पार्शियल प्रेशर किती आहे, 40. आणि अल्वेओलाच्या बाजूला जी ब्लड कॅपिलरी आहे तिच्यामध्ये कार्बन डायऑक्साइडचं पार्शियल प्रेशर आहे 45 mmHg. मला सांगा कार्बन डायऑक्साइडचं पार्शियल प्रेशर जास्त कुठे, पटकन सांगा, 5 मिनिट राहिलेत आपल्याला हे कंप्लीट करायचं. पार्शियल प्रेशर ऑफ CO2 अल्वेओलायमध्ये सांगितलं 40 आणि अल्वेओलाच्या बाजूला जी ब्लड कॅपिलरी आहे याच्यामध्ये CO2चं पार्शियल प्रेशर किती आहे, 45. येस, सो ब्लड मध्ये CO2चं पार्शियल प्रेशर जास्त आहे. मग मला सांगा CO2 कुठून कुठे मूव्ह होईल. मी आताच सांगितलं गॅसेस कुठून कुठे मूव्ह होतात, हाय पार्शियल प्रेशर कडून लो पार्शियल प्रेशर कडे. येस, सो ब्लड मध्ये पार्शियल प्रेशर जास्त, अल्वेओलायमध्ये कमी. सो CO2 ब्लड मधून अल्वेओलायमध्ये पास होईल, बरोबर का, तिकडे डिफ्यूज होईल. येस, आता ऑक्सिजनचं चेक करा. ऑक्सिजनचं अल्वेओलायमध्ये पार्शियल प्रेशर आहे 104 mmHg आणि ब्लडमध्ये अल्वेओलाच्या बाजूला जी कॅपिलरीमध्ये ब्लड आहे त्या ब्लडमध्ये ऑक्सिजनचं पार्शियल प्रेशर आहे 40 mmHg. मग जास्त पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन कुठे आहे, हाय पार्शियल प्रेशर कुठे ऑक्सिजनचं, अल्वेओलायमध्ये. येस, हाय पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन इज देयर इन अल्वेओलाय. सो ऑक्सिजन कुठून कुठे मूव्ह होईल, अल्वेओलाय टू ब्लड. आता सगळ्यांना हे समजलं. या पद्धतीनं गॅसेसचा जो एक्सचेंज झाला यालाच आपण काय म्हणतोय, एक्सटर्नल रेस्पिरेशन. सो एक्सटर्नल रेस्पिरेशन मध्ये तुम्हाला पहिल्यांदा मेम्ब्रेनचा थिकनेस सांगायचा आहे, नंतर हे सांगायचं आहे की गॅसेस हायर पार्शियल प्रेशर कडून लोअर पार्शियल प्रेशर कडे मूव्ह होतात. आता सगळ्यांना समजलंय का, आपण एकदा चेक करूया. अल्वेओलायच्या लाइनिंगला स्क्वॅमस सिंगल लेयर आहे. कोणाचा, कुठला इपिथेलियमचा आहे सिंगल लेयर, ओके, स्क्वॅमस इपिथेलियमचा आहे. व्हेरी गुड. स्क्वॅमस इपिथेलियमच्या खाली काय प्रेझेंट आहे, स्क्वॅमस इपिथेलियम. येस, बेसमेंट मेम्ब्रेन प्रेझेंट आहे. ब्लड कॅपिलरीच्या लाइनिंगला कोणता इपिथेलियम आहे,
ब्लड कॅपिलरीच्या लाईनला स्क्वॅमस इपिथेलियम आणि याच्या खाली काय प्रेझेंट आहे या स्क्वॅमस इपिथेलियमचं त्याच्या खाली काय असणार आहे येस त्या स्क्वॅमस इपिथेलियमचं बेसमेंट मेम्ब्रेन सो 3 मेम्ब्रेन आहेत अल्व्हेओलायचा स्क्वॅमस इपिथेलियम ब्लड कॅपिलरीचा स्क्वॅमस इपिथेलियम आणि बेसमेंट मेम्ब्रेन ह्या तिघांपासून काय तयार झालं ह्या तिघांपासून काय तयार झालं त्या तिघांपासून काय तयार झालं येस रेस्पिरेटरी मेम्ब्रेन तयार झालं या रेस्पिरेटरी मेम्ब्रेनचा थिकनेस किती असतो लेस दॅन 1 मिलीमीटर त्याचा थिकनेस लेस दॅन 1 मिलीमीटर आहे सो यामुळे काय होईल गॅसेसचा एक्सचेंज व्हायला त्याची हेल्प होईल सेकंड थिंग काय सांगितली गॅसेस ऑलवेज डिफ्युजेस फ्रॉम हाय पार्शियल प्रेशर टू द लो पार्शियल प्रेशर सो वी लर्न partial pressure of CO2 and oxygen in alveoli and blood coming towards the alveoli. So जे blood alveoli कडे येते त्याच्यामध्ये CO2 चं partial pressure आहे 45 आणि alveoli मध्ये आहे 40. So CO2 blood मधून alveoli मध्ये होतो आणि जर ऑक्सिजन चं partial pressure चेक केलं तर alveoli मध्ये आहे 104 आणि blood मध्ये आहे 40. So ऑक्सिजन कुठून कुठे होतो alveoli मधून blood मध्ये समजलं सो या पद्धतीनं गॅसेसचा एक्सचेंज अल्व्हेओलाई आणि ब्लड मध्ये कॅरी आउट होतो ओके नेक्स्ट पॉइंट आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत